एकीकडे महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार थंड होतोय, गुलाल कोण उधळणार याचे अंदाज लावले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाल्यानं आजी माजी आणि भावी मेंबर लोक सुद्धा कामाला लागलेत। महानगरपालिका निवडणुका 2 दिवसांवर असताना आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या घोषणा केलेल्या आहेत। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतून राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय। त्यामुळे निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। राज्यातल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल, कोणत्या तारखेला अर्ज भरण्यास सुरुवात होईल, कोणत्या तारखेला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत आणि राहिलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होतील पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली। या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑफलाईन असेल। निवडणुकीसाठी मतदान केंद्र 25,482 असून कंट्रोल युनिट 51,527, बॅलेट युनिट 1,12,329 आहेत। तसंच एकूण मतदारांची संख्या 2.09 कोटी आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 16 जानेवारीला अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असेल। 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल। अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल। मग 27 जानेवारीला अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल। याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल। त्यानंतर 5 फेब्रुवारीला मतदान होईल आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल। राज्यात एकूण 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। यात मराठवाड्यातल्या 4, पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 आणि कोकणातल्या 3 जिल्हा परिषदांचा समावेश आहे। या जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणाही आजच करण्यात आली। आज करण्यात आलेल्या घोषणेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव या जिल्हा परिषदा, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्हा परिषदा आणि कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांच्या आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका आता पार पडतील। प्रत्येक मतदाराला 2 मतं द्यावी लागतील। 1 मत जिल्हा परिषद आणि 1 मत पंचायत समितीसाठी असेल। आता फक्त 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचीच घोषणा का झाली? इतर निवडणुका कधी होणार? कोर्टाने महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 31 जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। मग इतर जिल्हा परिषदांचं काय? तर सध्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण 50% मर्यादेत आहे। मात्र उर्वरित 20 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% जास्त आहे। या बाबतीत 12 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली होती। त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भात आणि बांठिया आयोगाच्या अहवालाच्या वैधतेबाबत 21 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। या सुनावणीत आरक्षणाची 50% मर्यादा आणि सभापती पदांचं आरक्षण यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। त्यानंतर उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। आता जिल्हा परिषदांचं गणित पाहायचं तर मराठवाड्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव अशा 4 ठिकाणी निवडणूक होणार आहे। लातूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप सामन्यात राष्ट्रवादी फॅक्टर आणि विलासरावांच्या आठवणी महत्त्वाच्या ठरू शकतील। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध शिंदे हाच सामना होणार की ठाकरे त्यांच्या बालेकिल्ल्यात कमबॅक करणार हा प्रश्न असेल। परभणीत सर्वपक्षीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तर धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांच्यात आधीच फाईट रंगली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या 5 पैकी बहुतांश ठिकाणी भाजप हाच मुख्य स्पर्धक असेल। सोलापूरमध्ये भाजपची फाईट काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होईल। तर कोल्हापुरात गतवेळी काँग्रेस राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी भाजपसहित सगळ्यांनी एकत्र येत शौमिका महाडिकांना अध्यक्ष केलं होतं। यंदा मात्र बरीचशी लढत ही महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी होणार असून काही ठिकाणी महायुतीमध्येच संघर्ष पाहायला मिळणार आहे। पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा हाय व्होल्टेज सामना होईल। अजित पवारांना बालेकिल्ला राखायचा असेल तर ग्रामीण भागात पोचलेली भाजप पुण्यावर पूर्ण होल्ड मिळवण्यासाठी उत्सुक असेल। पण यात
शिंदे फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा असेल. साताऱ्यात महायुतीमध्येच दोस्तीत कुस्ती होऊ शकते. मकरंद पाटलांनी भाजपसोबत घरोबा न करण्याची तयारी केली आहे, तर सांगलीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळू शकतो. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होतील. नगरपालिकांच्या निवडणुकांवेळी या तिन्ही जिल्ह्यांची राज्यभर चर्चा झाली होती. रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नेते हा सामना पुन्हा रंगू शकतो, तर रत्नागिरीत उदय सामंत यांच्याशी भाजप जुळवून घेतं की इथेही स्वतंत्र विचार केला जातो हा विषय असेल. सिंधुदुर्गात मात्र राणे विरुद्ध राणे आणि राणे विरुद्ध चव्हाण याच सामन्यांची चर्चा असेल. सिंधुदुर्गात नेमकी कुठली समीकरणं जुळतात यावर खेळ रंगेल. आता नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीमधल्याच पक्षांमध्ये सामना होऊ शकतो, पण अर्थात स्थानिक गट आणि स्थानिक आघाड्या सुद्धा सामना फिरवू शकतात. आता या निवडणुकांमध्ये विरोधक किती ताकदीने उतरणार आणि नेमकी कुठली समीकरणं लागणार हे बहुतांश ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालातून ठरणार आहे. त्यामुळे महानगरपालिकांचा दुराळा खाली बसत असला तरी इथून पुढचे काही दिवस हे पुन्हा प्रचाराचे, भाषणांचे आणि स्थानिक राजकारणातल्या डाव प्रतिडावांचे असतील हे नक्की.